हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज नवरात्राची 8वी माळ आहे, अष्टमी आहे आणि सोमवार पण आहे. तर म्हटलं आज बेलाच्या पानाची माळ घालावी. बेलाच्या पानाची माळ करणार आहे मी. चला तर माळ करून घेते मी. सध्या आता हे सकाळी सकाळी हे काम असतं, माळ वात करणं, पूजा तर असतेच रोजची म्हणा, पण नवरात्रातली म्हणजे माळ वगैरे करायची, देवाला घटाला पाणी घालायचं, हे काम असतंच. तर म्हटलं चला आज बेलाच्या पानाची माळ घालावी. सोमवार आहे. बेलाच्या पानाची माळ झाली करून. चला आता पूजा वगैरे करून माळ घालून घेते. कडाकण्या पण करायच्यात आज. कडाकण्या करायला घेते बघा. आधी मी काय काय घेते ते दाखवते. एक वाटी मैदा घेतला, एक 2 चमचे समजा बेसन पीठ घेतलं, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि अगदी थोडासा रवा, म्हणजे जितकं आपण बेसन पीठ घेतलं ना तितकंच. हे बघा रवा घेते मी, चाळून घेते. कोणी कोणी नुसत्या मैद्याच्या पण करतं, पण आम्ही आधीपासून असं थोडंसं डाळीचं पीठ, थोडंसं गव्हाचं पीठ, मैदा वगैरे असं घेतो. चाळून घेतलं. मी एकीकडं आता गूळ थोडासा गरम पाण्यात घालून घेते. अगदी जास्त कडक नाही करायचं, दाखवते तुम्हाला. हे बघा आधी चाळून घेतलं मी, चाळून घेतलं. कणभर मीठ घातलं. ह्या पॅनमध्ये ना ह्या वाटेने बघा एक वाटी पाणी घातलं आणि हा गूळ बघा घातला. हा गूळ नुसता विरघळला पाहिजे. गॅस बंद करते. खूप कडक नाही पाणी तापू द्यायचं. हा गूळ पूर्ण विरघळू देते. किंचित पाणी गार झालं की मग आपण ते मळू. विरघळला बघा गूळ. एक 2 मिनटं गार होऊ देते. हे पाणी आहे ना गाळून घेते मी आता दुसऱ्या भांड्यामध्ये. म्हणजे कसं गुळात काही कचरा वगैरे असला तर तो निघून जातो. आता हे पाणी मी थोडं थोडं घालून हे पीठ भिजवून देते. हे पीठ घट्ट मळायला लागतं जरा. आधी घट्ट मळायचं, कारण गुळाच्या पाण्यामुळे मग ते नंतर लगेच सैल होतं. एवढं पाणी लागणारच आहे आपल्याला. असं गोळा करून घेते चांगला सगळं. हे थोडंसं पाणी उरलं, हे एवढं पाणी उरलं. त्याला मी भरपूर तेल असं लावून ठेवते. तुम्ही पीठ मळताना मोहन घातलं तरी चालतं. मी मोहन नाही घातलं याला.
नंतर थोडं चांगलं तेल लावून मी मळून घेईन. तेल लावून मळून ठेवते परत. त्याला चांगलं वेळ असला तर अर्धा एक तास मुरू द्यायचं. नसेल वेळ तर मग जरा लगेच केलं तर चालेल, पण आपण थोडासा रवा वापरला ना त्यात, मग ते भिजू द्यायचं. जसं आपण शंकरपाळ्या करंज्या वगैरे करायला मुरू देतो पीठ, तसं आम्ही अशाच करतो. तुम्ही जर अजून काही वेगळ्या पद्धतीने करत असलात मैत्रिणींनो तर मला सांगा कमेंट करून. हे आता हे पीठ ना चांगलं अर्धा तास दुसरं काहीतरी काम करेपर्यंत थोडा वेळ भिजू देते. पीठ चांगलं मऊ झाले. गोळे करून घेते. कडकच मळायला लागतं हे पीठ. आणि लाटायला घेते. घट्ट मळलेलं असतं त्यामुळं काय त्याला पीठ वगैरे लागत नाही. लाटून घेते मी. जरा अशा कडा वगैरे फाटल्या असल्या तर मग असं फिरकी फिरवायची, आपण करंज्यांची फिरवतो तशी. आणि आम्ही करंज्यांना ह्याला कडाकण्यांना ना असे मध्ये टोचे मारतो की त्याने आपल्याला ओवायचे असतात ना, त्या मासे खोल पाडायचे त्याला असे, म्हणजे ह्याच्यातून आपल्याला दोरा ओवता येतो. चला तर करून घेते आम्ही. आपल्याला लहान मोठ्या कशा करायच्या तशा करायच्या. हे बघा, ह्या 5 करून झाले. तेवढ्याच तळून दाखवते मी तुम्हाला. नंतर मग सगळ्या करून मग त्याची माळ वगैरे बनवायची. आम्ही काय करतो, तिन्ही घरी एकमेकीच्या घरात नेऊन माळा लावतो. आम्ही तिघी जावा आहोत तर मग तेवढ्या कराव्या लागतात आम्हाला. मी आधी फक्त इतक्याच 5 तळून दाखवते तुम्हाला. तेल तापलंय, आता गॅस बारीक करते. पाच तळून घेतल्या. आता गॅस बंद करते. मग थोड्याशा त्या करून घेऊन मग तळता येतील, कारण कडाकण्या करत करत तळता नाही येत.
त्या करूनच घ्याव्या लागतात. आता बाकीच्या करून घेते मी. लाटून घेतल्या बघा सगळ्यांनी कडाकने. आता तळून घेते. ह्या केल्या करून झाल्यावर मग देवीची वेणी, फणी, नागलीचं पान हे सगळं करायचं असतं. ते नंतर करते, आधी ह्या तळून घेते. तळून घेते ह्या एक एक. जास्त लाल पण नाही करायच्या त्या. कडकण्यात शेवटी त्या कडक होतातच, म्हणून त्याला कडकण्या म्हणतात. हे बघा सगळ्या करून झाल्या. कडकण्यांची माळ करून घेते. हे आपण होल केलेले आहेत ना, त्यासाठीच केलेले असतात माळ करण्यासाठी. किती आपल्याला घालायच्यात? 5, 7, 9 तशा घालायच्या. मी 7 घालते. अशी माळ करून घेतली कडकण्यांची. कडकण्याची माळ घातली आणि बेलाच्या पानाची माळ घातली आज. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.